हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण छान असं लहान मुलांना आवडणारा म्हणजे मेन चॉकलेट केक तो आज आपण बनवणार आहेत, तोही एगलेस। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे, तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। मी 3 ते 4 चम्मच मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरी चालेल। त्याचबरोबर 1 वाटी दूध घेतलेलं आहे। मी 4 चम्मच कोको पावडर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे। त्याचबरोबर मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि त्याचबरोबर बेकिंग पावडर आणि खायचा सोडा आणि मी या वाटीने 1.5 कप मैदा घेणार आहे। तर चला मग आपण हे सर्व साहित्य म्हणजे झटपट असं लवकर आपल्याला केक बनवायचा असेल तर तो आपण हे सर्व जे जिन्नस आहेत ते मिक्सरला फक्त फिरवून घेऊया। चला तर मग आपण हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घेऊ। दही मिक्सरला फिरवून घेणार आहे, तर यामध्ये आपण साखर टाकून मिक्सरला छान फिरवून घेणार आहोत। साखर वाटून घेतलेली आहे, आता दूध आणि तेल टाकून फिरवून घेऊ। तुम्ही पाहू शकता मी सगळे जिन्नस मिक्सरला वाटून घेतलेले आहेत, कारण का आपला आपण ज्यावेळी फेटत राहतो त्यावेळी आपला जास्त वेळ जातो। मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतल्यामुळे आपला वेळ वाचतो। तर आता हे आपण या बाउलमध्ये काढून घेऊ। आता हे मिक्सर आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर यामध्ये आपण या वाटीने 1.5 कप मैदा ॲड करणार आहोत। त्याचबरोबर ही कोको पावडर आणि ही मिल्क पावडर हे आता छान आपण चाळून घेणार आहोत। यामध्ये आता थोडंसं आपण टेस्टला येण्यासाठी थोडंसं मीठ टाकून आता हे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर थोडंसं मला थिक वाटत आहे, मला थोडंसं थिक वाटत आहे, तर मी थोडंसं अजून यामध्ये दूध ॲड करणार आहे। आता यामध्ये मी थोडंसं इसेन्स टाकून घेणार आहे, 3-4 थेंब, आणि हे थोडंसं दूध अजून टाकून मी हे बॅटर छान असं मिक्स करून घेणार आहे। कधी कधी काय होतं की थोडं बॅटर घट्ट होतं, मग त्यावेळी आपल्याला लागलं तर थोडं दूध एक्स्ट्रा लागू शकतं। तर तुम्ही बघू शकता हे आपलं बॅटर असं रेडी झालेलं आहे। तोपर्यंत मी आपल्या केक टिनला तेल लावून ग्रीस करून घेणार आहे। तर आणि मी OTG 180 डिग्रीवर फ्री हीट करायला चालू करून दिला आहे। आता यामध्ये आपण थोडासा सोडा घालणार आहोत आणि 1 चम्मच बेकिंग पावडर घालून मिक्स करणार आहोत। अशा वेळी वाटलंच तर तुम्ही थोडंसं दूध टाकून हे बॅटर असं छान मिक्स होतं। जर केक हवा असेल तर तुम्ही कोको पावडर जास्त टाकू शकता। तुम्ही बघू शकता हे आपलं बॅटर असं फुलत आहे। आता याला आपण केक टिनमध्ये टाकून घेऊ। असे बबल्स आलेले आहेत, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। तर आता हे आपण छान असं या केक टिनमध्ये टाकून घेणार आहोत। माझ्या मुलाला स्कूलमध्ये छोटेसे कपकेक द्यायचे आहेत, त्याच्यामुळं मी 4 ते 5 कपकेकमध्ये टाकणार आहे बॅटर, म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्हाला केक कसा केला जाईल हे सुद्धा समजून जाईल। तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकत आहे। कपकेक हे लवकर होतात, तर मी कपकेक लवकर काढून देईन आणि केकला थोडा वेळ लागतो, तर मी केक थोड्या वेळाने काढीन। आता हे सर्व बॅटर मी या केक टिनमध्ये टाकून घेते। तर याला आपण असं छान असं टॅप करून घेणार आहे आणि याला सुद्धा, आणि गार्निशिंगसाठी म्हणून मी यावरती हे छान असे चोकोज टाकणार आहे। तुम्ही बघू शकता, कारण हे लहान मुलांना खूप आवडतात, त्याच्यामुळं हे चोकोज टाकणार आहे। तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा किंवा टुटी फ्रुटी सुद्धा टाकू शकता। आता हे आपण मायक्रोवेव्हमध्ये 180 डिग्रीवर 30 किंवा 35 मिनिटासाठी ठेवून देऊ। हा केक आपण आता
ठेवून देऊ. 30 ते 35 मिनिटासाठी आता बेक करून घेऊ. कपकेक हे लवकर होतील तर मी ते लवकर काढेन. आपण आपले कपकेक झाले की नाही ते बघू. टूथपिक टाकून आपली टूथपिक क्लिअर निघाली आहे तर आपले कपकेक झाले आहेत. तर आपले कपकेक आपण काढून घेऊ. हा केक बघू शकता छान असा फुललेला आहे. याला अजून थोडा वेळ लागेल तर आपण हे कपकेक काढून घेणार आहोत. कपकेक काढून घेणार आहोत. आपण चेक करू आपला केक झाला आहे की नाही. टूथपिक घालून पाहू. आपली टूथपिक क्लिअर निघाली आहे म्हणजे आपला हा केक तयार झालेला आहे. आता याला काढून आपण थंड करून घेऊ. तुम्ही पाहू शकता आपला हा केक छान असा थंड झालेला आहे आणि हे कपकेकसुद्धा छान असे थंड झालेले आहेत. तर हा केक आपण आता त्याची कडी लूज करून काढून घेऊ एका प्लेटमध्ये. तुम्ही पाहू शकता आपला हा केक किती छान आणि स्पॉन्जी झालेला आहे. हा पहा याची स्पॉन्जीनेस दाखवते मी तुम्हाला. हे बघा किती स्पॉन्जी झालेला आहे. आता याचे आपण छान असे स्लाइस करून घेऊ स्क्वेअर स्क्वेअर. तर मी अशा प्रकारे हा केक काढून घेत आहे प्लेटमध्ये. तुम्ही पाहू शकता हा केक खूप छान स्पॉन्जी होतो आणि मऊ मस्त असा होतो. हा बघू शकता तुम्ही याचा स्पॉन्ज किती छान आहे आणि मऊ खूप मऊ झालेला आहे. हे बघा किती मऊ झालेला आहे. तर तुम्हाला मी एक केकचं स्लाइस तोडून दाखवते. हे बघा मी एक तोडून दाखवते. हे बघा किती छान जाळी आलेली आहे. तुम्ही हा असा केक घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर हे आपले जे कपकेक होते याला आपण 15 मिनिटांमध्येच काढले होते कारण हे लवकर होतात. तर तुम्ही हे कपकेकसुद्धा बघू शकता. हे बघा हा कपकेकसुद्धा आपला किती छान मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरी हा केक ट्राय करू शकता कारण लहान मुलांना पण हा केक खूप आवडेल. तर अशाच रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.